तर मंडळी, आज आपण बनवूया झटपट अशी होणारी खाऱ्या वांग्याची रेसिपी, तेही अगदी कमी साहित्यात। सर्वात तर पहिले मी इथे 7 ते 8 हिरवीगार वांगी घेतलेली आहेत। वांग्याची भाजी करताना कधी हे वरचा भाग हा काढायचा नाही, याने काय होतं याच्यामध्येच खरी चव असते। जो वरते देठ आहे ते थोडं थोडं काढून घ्यायचं। काय खाता नाही ना वांग, हे ह्याचीच खूप टेस्ट छान लागते। आता मी एक एक करून आहे ना सगळी वांगी चिरून घेते। आणि कधी पण वांग चिरलं की पाण्यामध्ये घालून ठेवायचं, जोपर्यंत आपण भाजी करत नाही तोपर्यंत। याने काय होतं वांगी आहेत ना आपली काळी पडत नाही। तर मी इकडे एक एक करून छान वांगी चिरून घेतलेली आहे। आता आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। एक कांदा, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, कोथिंबीर, सुकं खोबरं, शेंगदाणे, दालचिनी, 5-6 काळी मिरी आणि 5-6 लवंगा। हे वाटण आहे ना मी घेताना कच्चं घेतलेले, आपण ते परतताना तेलामध्ये छान परतून घ्यायचं। आता हे एक एक करून आहे ना वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान वाटून घ्यायचं आणि ह्याची छान पेस्ट करून घ्यायची। आता इकडं माझं वाटून रेडी झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना अर्धा चमचा आहे ना हळद टाकायची, आणि काय होतं भाजीचा कलर एकदम छान दिसतो। आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला मीठ ॲड करायचं। आता आपली भाजीचा अंदाज घेऊन आपण त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं। आता इकडं मीठ मी ॲड केलं आणि ते सगळे एकजीव करून घ्यायचं वाटण। आता त्याच्यामध्ये ना वांग्यामध्ये एक एक करून आहे ना ते वाटण भरून घ्यायचं। आता मी इकडं सगळं वाटण एकजीव करून घेतलेले आणि एक एक करून या वांग्यामध्ये मी ते छान भरून घेतलेले। बघा वांगे अजिबात काळी पडलेली नाहीत, आपण पाण्यामध्ये ठेवलेले आहेत त्यामुळं। आता इकडं सगळं वांगी माझी भरून झालेली आहेत आणि राहिलेलं वाटण शिल्लक आहे। आता हे आपण आहे ना आता एक कढई तापायला ठेवायची। कढईमध्ये आहे ना तेल गरम करायचं, 2 ते 3 चमचे तेल टाकायचं। ते तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये ना आपल्याला ते जे राहिलेलं वाटण आहे ते छान त्याच्यामध्ये टाकून छान ते वाटण परतून घ्यायचं। हे वाटण आपण घेताना कच्चं घेतलं होतं ना, त्यामुळे ना तेलात परतताना छान असं परतून घ्यायचं। याने काय होईल, जी कच्च्याची चव राहणार नाही याला, आणि छान असं परतून घ्यायचं। तेल सुटेपर्यंत हे वाटण छान परतून घ्यायचं। आता बघा इकडं तेल कसं छान सुटलेलं आणि कलर किती छान दिसतोय। आता हे वाटण आहे ना छान परतून घेतलेले जे आपण वांगी आहेत राहिले वांगी ते त्याच्यामध्ये टाकून आहे ना ते पण छान वांगी परतून घ्यायची। आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी लगेच टाकायचं नाही, नंतर झाकण ठेवायचं आणि त्याच्यावरती पाणी वाफेवरती शिजून त्याच्यावरती पाणी ठेवून ना ते पाणी टाकायचं। याने काय होतं तरीचा कलर छान येतो आणि तरीही छान सुटते। बघा इथं वांग्याच्या भाजीला छान उकळी फुटलेली आणि कलर कसा आलेला आहे त्याचा। तर मंडळी, ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। अशा रेसिपीसाठी फॉलो जरूर करा। बाय।